ही पहा बनलेली आहे कारळाची चटणी. एकदम सोपी आणि झटपट होते. आपल्याला जेवणाबरोबर म्हटलं तर कुठली तरी चटणी हवीच असते. पाहू शकता मस्त बनलेली आहे. नमस्कार या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप चला आज आपण बनवूया कारळाची चटणी. एकदम थोड्या वस्तूमध्ये होऊन जाते आणि झटपट. मी पॅन तापवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला आता कारळे छान भाजून घ्यायचे आहेत. तुमच्या इकडे कारळ्याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला छान. कच्चे पण ठेवून नाही चालत. तिळासारखाच प्रकार असतो. खूप छान टेस्ट लागते कारळ्याच्या चटणीची. नक्की बनवून पहा. व्यवस्थित हलवत राहायचं आपल्याला मीडियम फ्लेमवरती. सर्व बाजूने व्यवस्थित भाजले पाहिजे. पाहू शकता आता छान भाजलेले आहेत. आपल्याला आता काढून घ्यायचे एका ताटात थंड होण्यासाठी. थंड करून घ्यायचे. मी अंदाजे 100 ग्रॅम घेतलेले आहेत कारळे. आपण महिनाभर सुद्धा स्टोर करू शकतो ह्याची चटणी, काही होत नाही त्याला. थंड झालेले आहेत आता कारळे. त्यामध्ये भरपूर लसूण घालायचा, 1 चमचा चटणी आणि आपल्याला हवं तेवढं मीठ चवीपुरते. मी आता त्याला खलबत्त्यामध्ये कुटणार आहे. कुटलेली चटणी खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे मी कुटून घेणार आहे. आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आणि जास्त बारीक नाही करायची, थोडंसं जाडसरच ठेवायची. जाडसर छान टेस्ट लागते. झटपट कुठल्या पण जाते, कुठते लवकर. तुम्हाला कुठली चटणी आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवेल. बऱ्यापैकी झालेले आहेत आता बारीक. जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला. त्यानंतर तेल रिलीज झाल्यामुळे त्याचं खाली जाम बसतं, त्यामुळे आपल्याला चमच्याने मोकळं करून घ्यायचे. पाहू शकता जाडसर घ्यायचे कुठून. त्यामध्ये आपल्याला आता मिरची पावडर, लसूण आणि मीठ घालून बारीक करायची. अख्खी मिरची जर घरात असेल त्याची जर चटणी घालून बनवली तर ती तर खूप जास्त टेस्टी लागते. माझ्याकडे मिरच्या नव्हत्या, त्यामुळे मी आपली रेडीमेड चटणी आपली बनवलेली घरीच ती घातलेली आहे. झालेलं आहे. त्याचं तेल रिलीज झालेलं आहे आता, त्यामुळे तसं हे झाले ओलसर बनलेले आहे. जास्त कुटायची नाही, नाहीतर मग तेलकट होऊन जाते. खूप छान बनलेले आहे. आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. पाहू शकता किती झटपट बनलेले आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती
बटनावरती नक्की प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असतील तर मला नक्की कळवा. पाहू शकता मस्त झालेली आहे कारळाची चटणी. हीच पाहू शकता, हे असं जेवणाबरोबर खूप छान लागते. मस्त थोडंसं तेल घ्यायचं. खूप छान नाही घेतलं तरी छान लागते, पण मला थोडंसं तेल घेऊन आवडतं. मस्त भाकरी बरोबर तर खूप छान लागते. माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये.